आरक्षण म्हणत आहे 50-50 ते मिळालं का, काय वाटतं आपल्याला? खरं तर हा विषय तुम्ही जो विचारलाय प्रश्न हा फार गहन आहे. आज सकल एकता मंचाच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कासाठी, त्यांच्या जनगणनेसाठी, UGC कायद्यासाठी आणि अनेक विषयावर EVM हटाव या अशा अनेक विषयाला धरून आज इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण जो प्रश्न विचारला महिलांच्या प्रतिनिधित्वाचा, त्याला पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण ज्या देशामध्ये राहतोय, लोकशाही देशामध्ये किंवा संविधानावर आधारित लोकशाहीच्या देशामध्ये आपण राहतोय, परंतु सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय, लोकशाहीचे चारही स्तंभ आजच्या परिस्थितीमध्ये हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. आणि पुन्हा एकदा नव्याने मनुस्मृतीद्वारा चालविण्यात येणारा भारतवर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. ही वाटचाल लोकशाहीची नसून हुकुमशाहीची आहे असं मला वाटतंय. कालच झालेला शिवाजी महाराजाच्या जयंतीचा कार्यक्रम जर आपण बघितलात तर आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांना देखील धर्मगुरू करण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांना माणूस म्हणून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि महामानव झाले, आज त्यांच्या आरत्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यांना विशिष्ट धर्माचे राजे म्हणून त्यांना संबोधित, रयतेच्या राजेच्या ऐवजी विशिष्ट धर्माचे राजे म्हणून त्यांना संबोधित करण्याकडे कल आहे. म्हणजे एक सायलेंट पॉयझन या देशातील युवांना आणि या देशातील पण न्याय व्यवस्थेवर देखील लोकांचा विश्वास नाही आहे, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे हळूहळू या देशामध्ये एज्युकेशन मोलकळीस आणणं, अर्थव्यवस्था मोलकळीस आणणं, सर्व्हिस लाईन ज्याला म्हणतो नोकरीपेशा मोलकळीस आणणं, न्यायव्यवस्था मोलकळीस आणणं, हे सगळं केल्यानंतर EVMच्या माध्यमातून जे राजकीय सत्ता आहे ती कायम स्वतःकडे ठेवणं, ही सगळी जर आपण पद्धत बघितली तर पुन्हा एकदा गुलामगिरीकडे वाटचाल आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. अवंतिकाताई, आपण नागपूरसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं बघितलं आहे की इथे OBC जे आहेत ते पक्षाचे आहेत. नाही, आपण जे म्हणताय की भाजपाचे OBC खुश आहे असं अजिबात नाही आहे. ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्ड या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. तुम्ही जर एखाद्या भाजपाच्या OBC व्यक्तीशी, म्हणजे ज्याला माणुसकी आहे, मी काय शब्द वापरलेला आहे, माणुसकी, ह्युमॅनिटी ज्याला आहे आणि ज्याला कळतं, अशा व्यक्तीशी जर तुम्ही एकांतात संवाद साधला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की ते पण खुश नाही आहेत. परंतु सध्या जी दडपशाहीची व्यवस्था आहे त्याच्यामुळे पोटावर मारायची व्यवस्था आहे, मुस्कटदाबी करायची व्यवस्था आहे. तुम्ही बोललात का तर मग तुम्हाला त्रास देणं, मग घरच्यांना त्रास देणं. आज लोयांसारखे प्रकरण उघडकीस येऊ शकले नाही, आज अजित पवारांच्या घरचे लोक बोलू शकत नाही. म्हणजे काय परिस्थिती काय निर्माण केली जाते आणि ती कशी निर्माण केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण हजारो वर्ष ज्या 3% लोकांनी या देशाच्या सर्व व्यवस्थांवर राज्य केलं, तर तीच प्रक्रिया इथे सुरू आहे. आणि म्हणून शेवटी प्रत्येक व्यक्ती ज्याला स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची भीती आहे, त्या दहशतीत तो आहे आणि म्हणून बोलू शकत नाही. अदरवाईज भाजपाचे बावनकुळे साहेबही ज्यावेळी तिकीट नाही मिळाली त्यावेळी कदाचित तिथे राहिले नसते भाजप पक्षामध्ये, पण ते OBCचं जरी नेतृत्व जात आहे आणि या धर्माच्या पॉयझनच्या आधारे सर्व जे सामाजिक प्रश्न आहेत, आज जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. आज महिलांच्या बाबतीत जर घेतलं तर एकीकडे शिवाजीराजांची जयंती साजरी करत असताना आपण बघतोय की शत्रूच्या महिलेकडे देखील बहिणीच्या आणि सन्मानाच्या नजरेने पाहणारे शिवाजी महाराज. पण आज या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. भाजपाचे किंवा सत्तेवर असलेल्या पक्षांचे जे पुढारी आहेत त्यांच्याकडून महिलांवर अन्याय होत आहे, परंतु कारवाई होत नाही. आज खेळाडू सुरक्षित नाही. एप्स्टीन फाईलसारखे जागतिक लेवलचे जे प्रश्न आहेत, जे मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार, त्यांना ज्या पद्धतीने महिलांना मणिपूरमध्ये त्यांची अवहेलना करण्यात आलेली आहे, एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून तेच सुरू आहे. आणि आज अशा परिस्थितीतही की शासनामध्ये असलेल्या मंत्र्यांचा जेव्हा एप्स्टीन फाईलमध्ये नाव येते आहे, त्यांनी अत्याचार केला की नाही, त्यांनी शोषण केलं की नाही, हा प्रश्न नंतरचे आहे.
परंतु अशा प्रकारे शिक्षा सुनावल्या जाणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, तर ते या देशाच्या शासनामध्ये राहून महिलांचे संरक्षण कसे करू शकतील, हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि अशा वेळी एकीकडे शिक्षणाला म्हणजे UGC जर घेतला तुम्ही तर रिलेटेड विथ एज्युकेशन, म्हणजे एकीकडे शिक्षण मोडकळीस आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. शेतकऱ्यांचा करार म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोडून टाकण्यासाठी जो करार करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताची बजेट संपूर्ण एका वर्षाचं भारताचं बजेट हे 50 लाख कोटीचे आहे आणि संपूर्ण भारताचं बजेट आणि तेवढीच खरेदी आपण अमेरिकेकडनं 5 वर्षात करणार आहोत. म्हणजे एकीकडे आपण कर्जाच्या डोंगराखाली आहोत आणि अशा वेळी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कणा मोडून काढण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचं MSP म्हणजे पुढल्या याच्यामध्ये त्यांना जे MSP मिळणार आहे ते पण मिळणार नाही. शेतकरी डबघाईस येतील, इथले युवा डबघाईस आलेले आहेत. मग तुम्ही UPSC एक्झाम म्हणा, MPSC एक्झाम म्हणा, सगळीकडे भ्रष्टाचार केलेला आहे. आणि याच्याही वर काय तर आज कायदे मंडळावर